अण्णा काय सांगाल, युवासेना अध्यक्ष ही मोठी जबाबदारी पार पडल्यानंतर आज थेट शहर प्रमुख पदाची जबाबदारी भेटते, काय भावना आहे, काय आनंद आहे? खरं तर सर्वप्रथम मी आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. त्यानंतर आमचे नेते माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आमच्या पक्षाची बुलंद तोफ माननीय खासदार संजय राऊत साहेब यांचं देखील मी अगदी मनापासून आभार मानतो. सर्वांचे लाडके नेते, सर्वांचे लाडके भाऊ, आमच्या सर्वांचे नेते माननीय सचिनभाऊ आयर साहेब यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. खरं तर माझ्यावरती जी जबाबदारी त्यांनी दिली, आपण जर पाहिलं तर एक तरुण नेतृत्वाला संधी देण्याचं काम या ठिकाणी पक्ष नेतृत्वाकडून करण्यात आलेलं आहे. निश्चितच ही जबाबदारी पार पाडण्यात मी यशस्वी होईल असं मला खात्री वाटते. येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवड शहराचं जे शहर प्रमुख निभवताना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागणार, काय रणनीती असणार आहे, काय प्लॅन असणार? आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिकांचे प्रश्न उद्भवण्यासाठी किंवा नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक सक्षम पर्याय नाही आहे. आपण जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेना, शिंदे गटांची शिवसेना ही एकत्रितरित्या काम करते. राष्ट्रवादीकडे जरी विरोधी पक्षनेते पद असेल तरी आजपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एवढा भ्रष्टाचार होऊन देखील सुद्धा विरोधी पक्ष हे विरोधी पक्षाची ठाम भूमिका मांडत नाही आहे. निश्चितच जनतेची लूट थांबवण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आमचा पक्ष हा चळवळीतनं उभे झालेला पक्ष आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरच काही कुठेही उतरण्याची तयारी आज आमच्यात आहे. येणाऱ्या काळात हेच वजन आणखी ताकदीने वाढवण्यासाठी इतर कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना काय आवाहन कराल? मी आमच्या सर्व शिवसैनिकांना आव्हान करतो. खरं तर शिवसैनिकाला आव्हान करण्याची गरज नसती. शिवसैनिक हा एका मेसेजवर किंवा एका कोणत्याही ह्याच्याद्वारे जर त्याला समजलं तर तो त्वरित पेटून उठणारा कार्यकर्ता असतो. माझ्यासारख्या तरुण नेतृत्वावरती पक्षाने आज विश्वास ठेवला आहे. निश्चितच आमच्या पक्षातील सर्व पदाधिकारी असतील किंवा सर्व आमचे जुने नेते असतील, निश्चितच मला आशीर्वाद देतील आणि निश्चितच मी जी नवीन कार्यकारिणी जाहीर करेल ती देखील आज नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या संघ यशस्वीपणे उभे राहतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो.